नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट श्रेयस बडे. आपण आज माहिती अधिकार अधिनियमची रिव्हिजन घेणार आहोत आणि त्यानंतर आर-टी-एसची रिव्हिजन आणि त्यानंतर आपण पी-वाय-क्यूचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. थोडक्यात अगोदर आपल्या बॅचचा रिझल्ट सांगतो याच्या एक्साईजच्या आणि दुय्यम निबंधकच्या आपण कायदे बॅचेस घेतल्या होत्या. तर जी परीक्षा एम-पी-एस-सी घेते, तर त्याच्यामधले थोडक्यात रिझल्ट पाहू. आपल्या एक्साईजच्या बॅचच्या पासिंग आउटच्या वेळेस एक्साईजची ट्रेनिंग नाशिकला होती एन-पी-एला. तिथं काही विद्यार्थ्यांच्या बरोबरचा एक फोटो होता. आपला एक्साईजचा रिझल्ट 2017ला 48 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. 2018ला 4 विद्यार्थ्यांचं, 2019ला 3 विद्यार्थ्यांचं. ह्या दोन्ही 18-19ला जागा कमी होत्या आणि बॅच फार शॉर्ट होत्या. 2021ला 114ची ॲडव्हर्टाइज होती, त्यात 47 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन. 2022ला 9 जागांसाठी जाहिरात होती, त्यातले 5 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं. जनरली सगळ्या 5मध्ये पहिले 3 शेवटच्या 2-3 वर्षात फर्स्ट रँकर आपल्या बॅचचे होते. असे एकूण 107 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालं आहे आणि आता डिपार्टमेंटल एक्साईजची घेतलेली आहे, तर त्याची 137 जागांसाठी परीक्षा झाली. तर त्यांचा रिझल्ट पेंडिंग आहे. तर एक्सपेक्टेड आहे 80+ विद्यार्थी सिलेक्ट होतील, पण त्यांची रिझल्ट पेंडिंग आहे. हा दुय्यम निबंधक ज्यावेळेस आपली परीक्षा झाली होती, एम-पी-एस-सीने पहिल्यांदा दुय्यम निबंधक घेतली, तेव्हा कायदे घटक होता. तर त्याच्यामध्ये एकूण 78 जागांसाठी परीक्षा झाली. हा यशदामध्ये त्यांचे ट्रेनिंग चालू असताना ते आपल्या बॅचच्या विद्यार्थ्यांबरोबर एक फोटो घेतलेला आहे. 78 जागांसाठी परीक्षा झाली होती, 2022ची होती. त्यात जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले. त्यातील आपले 40 विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि महाराष्ट्रातील सलग 1 ते 14 टॉपर आपल्या बॅचचे होते. एक प्रकारे कायदे हा आपण पाहिलं तर डिसायडिंग फॅक्टर ठरला एक्साईजच्या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी. नंतर दुय्यम निबंधकच्या निवडीसाठी, जे की दुय्यम निबंधक एक्साईज ह्या फार खूप जास्त मुलं परीक्षा देतात आणि कॉम्पिटिटिव्हनेस जास्त होता कायदे घटकात आणि ते आपण त्या स्पर्धेतून फक्त कायद्यामध्ये त्यांना पुढे ठेवण्यास मदत केली. आपलं टेलिग्राम चॅनल आहे @लॉ अकॅडमी पुणे. तुम्ही टेलिग्रामवर जाऊन आपल्या बॅचबद्दल किंवा हे जे रिझल्ट आहेत त्यांचे नावं देखील तुम्हाला तिथं उपलब्ध आहेत. तुम्ही ते पाहू शकता. आपला जर हा WhatsAppला जर व्हिडिओ असेल तर त्याच्यामध्ये WhatsApp आणि टेलिग्राम यूट्यूबला व्हिडिओ असेल तर WhatsApp आणि टेलिग्रामच्या लिंक्स तिथे दिलेल्या असतील. त्या तुम्ही नंतर पाहू शकता. त्याच्यावरून आपले वेगळे ग्रुप जॉईन करू शकता. आपण आज माहिती अधिकारचा रिव्हिजन घेणार आहोत. तर सर्वांनी PDF स्वतःच्या एकतर अभ्यास झालेला पाहिजे तुमचा माहिती अधिकार अधिनियमचा चांगल्यापैकी, तरच हे रिव्हिजन व्हिडिओ तुम्हाला कामाला येणार आहेत किंवा तुम्ही याच्या अगोदर आपल्या बॅचचे व्हिडिओ पाहिलेले पाहिजेत, तर तुम्हाला हे रिव्हिजन व्हिडिओ समजणार आहेत. अचानक पहिल्या वेळेस RTI तुम्ही अभ्यास करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी नाही. जनरली याच्या अगोदरच्या जर आपण अभ्यास करताना क्वेश्चन आन्सर किंवा थोडंसं दोन्हीकडून रिव्हिजन असायची. आपण आता सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे. हे फक्त वन साइडेड क्विक रिव्हिजन राहील. तुम्ही फक्त सगळं अटेन्शन द्यायचं, पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी शब्दांकडे लक्ष द्यायचं, पानं पलटत राहायचे. मी कलम सांगेल त्याप्रमाणे. ओरिजिनल कायदा सगळ्यांकडे असणं अपेक्षित आहे. नोट्स फॉर्मॅटमध्ये कायद्यामध्ये आउट ऑफ मार्क येत नाहीत. माहिती अधिकार अधिनियम 2005चा आहे, ते आपण पाहिलं. नंतर अनुक्रमणिका एकदा क्विकली पाहून घ्यायची. पहिल्याच्यात प्रारंभिकमध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ, नंतर व्याख्या, नंतर प्रकरण 2मध्ये माहितीचा अधिकार आणि त्यानंतरचे बाकीचे काही घटक. त्यामध्ये 3 ते 11मध्ये सगळ्यात महत्त्वाचा RTIचा क्रक्स दिलेला आहे. नंतर प्रकरण 3मध्ये केंद्रीय माहिती आयोग, प्रकरण 4मध्ये राज्य माहिती आयोग, प्रकरण 5मध्ये माहिती आयोगांचे अधिकार आणि अपील व शास्ती आणि प्रकरण 6मध्ये संकीर्ण. याच्यामध्ये प्रकरण 2 जो आहे तिथं प्रश्न जास्त डिफिकल्ट, कन्सेप्च्युअल आणि मेरिट डिसाइडिंग प्रश्न राहणार आहेत. बाकी सगळीकडे फॅक्च्युअल प्रश्न सोपे सोपे सुटणार राहणार आहेत. माहिती अधिकार अधिनियम 2005ला जो आहे त्याला 15 जून 2005 आपण अशी तारीख लिहिली जिथे राष्ट्रपतींची संमती. याच्या काळ हेडिंगमध्ये आपण पाहिलं होतं हा अधिनियम कशासाठी तयार केलेला आहे. तो काळ हेडिंगचा उद्देश आहे पारदर्शक आणि उत्तरदायित्व निर्माण करण्यासाठी हा अधिनियम तयार करण्यात आला. आणि त्यासाठी काय केलं तर 3 गोष्टी केल्यात. नागरिकांना माहिती मिळवता यावी म्हणून, व्यवहार्य शासन पद्धत त्यासाठी माहिती देण्यासाठी, आखून देण्यासाठी आणि आयोग गठीत करण्यासाठी, या 3 कारणासाठी हा अधिनियम तयार केला आहे. मग माहितगार नागरिक समूह आणि माहितीची पारदर्शकता आवश्यक आहे, कारण भ्रष्टाचाराला आळा घालायचा आहे आणि ह्या सगळ्या यंत्रणेला प्रजेला जबाबदार ठरवायचं आहे. परंतु ही माहिती दिल्याने धोका देखील आहे काही बाबतीत. सार्वजनिक हितसंबंध, कामकाज कार्यक्षमरित्या चालविणे, राजकोषीय साधनसंपत्ती, गोपनीयता, माहितीचं गोपनीयता राखणे. तर ह्या दोन्हीचा हितसंबंध माहिती देणे आणि थांबवणे यांच्यासाठी हा अधिनियम 56व्या वर्षी गणराज्याच्या केलेला आहे. याच्यामध्ये कलम 1च्या 3मध्ये आपण पाहिलं की या अधिनियमातली काही तरतुदी ह्या
लगेच लागू नाही केल्या आणि बाकीच्या तरतुदी कितव्या दिवशी 120व्या दिवशी लागू केल्या. तर कोणते लागू नाही केले ते महत्त्वाचे ठरतात. 4-5 4मधले 1, 5मधले 1, 2, 12, 13, 15, 16, 24 आणि 27-28 हे ताबडतोब अंमलात आणलेले आहेत. थोडक्यात आयोगासंदर्भात काही कलम आहेत. व्याख्यामध्ये पाहिलं समुचित शासन, समुचित शासनमध्ये केंद्र शासन आणि राज्य शासन, युनियन टेरिटरी युटी देखील त्यात आहेत. यांच्या हे सगळे म्हणजे काय, यांच्यामध्ये कायद्याअंतर्गत काही जरी स्थापन झाल्या असतील संस्था, तर त्या केंद्र शासन किंवा राज्य शासन म्हणून गृहीत पकडायच्यात. नंतर आपण केंद्रीय माहिती आयोग पाहिला 12-1 आणि आणि मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्त हे 12-3ला. नंतर केंद्रीय जनमाहिती अधिकारी पाहिला 5-1 आणि 5-2 आणि मग राज्य जनमाहिती अधिकारी जे असतील ते देखील 5-1 आणि 5-2लाच आहेत. सहाय्यक देखील 5-1 आणि 2लाच आहेत. नंतर सक्षम प्राधिकारी पाहिला. सक्षम प्राधिकारीमध्ये ते आपण 5 पाहिले, 5 घटक. त्यामध्ये लोकसभा विधानसभेचे अध्यक्ष, राज्यसभेच्या विधान परिषदेचे सभापती, भारताचे मुख्य न्यायमूर्ती, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आणि संविधानाद्वारे इतर काही प्राधिकरण असतील तर त्यांच्यावर राष्ट्रपती, राज्यपाल आणि अनुच्छेद 239च्या संदर्भात प्रशासक अनुच्छेद 239वर प्रश्न विचारू शकतात. माहितीमध्ये जनरल तरतुदी पाहिल्या सगळ्या. माहितीची व्याख्या महत्त्वाचीच आहे, सगळे एकदा वाचणं अपेक्षित आहे, परंतु त्यातल्या सगळ्यात शेवटी खाजगी निकायाशी संबंधित माहिती ही देखील माहितीमध्ये येतं. पण खाजगी निकायाशी कोणती पण नाही, अशी खाजगी निकायाची माहिती सार्वजनिक प्राधिकरण मिळवू शकतं. नंतर विहित जनरल आहे. सार्वजनिक प्राधिकरण पाहिलं. सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे संविधानाद्वारे, संसदेद्वारे किंवा राज्य विधिमंडळाद्वारे कायद्याने एखादी स्थापित झालेल्या प्राधिकरण, निकाय किंवा स्वराज्य संस्था. मग यांना वित्त पुरवठा केला असो मोठ्या प्रमाणात किंवा याच्यामध्ये अशासकीय संघटना अशी की ज्याला वित्त पुरवठा केला असेल मोठ्या प्रमाणात, तर या देखील सर्व सार्वजनिक प्राधिकरणं आहेत. अभिलेखची व्याख्या पाहिली. अभिलेख हा माहितीचा भाग आहे आणि अभिलेखमध्ये आपण हे सगळे कम्प्युटराईज थोडंसं आहे, असं प्रकारचं थोडंसं आहे कंटेंट रेकॉर्डमध्ये. दस्तऐवज, हस्तलिखित फाईल वगैरे, मायक्रोफिल्ममध्ये संग्रहित संगणकामध्ये जे असतील ते. नंतर जेमध्ये पाहिलं माहितीचा अधिकार. माहितीचा अधिकारमध्ये आपल्याला इथं 4ही घटक व्यवस्थित एकदा पाहून घ्यायचे. इथं प्रश्न आले तर जनरल राहतील, पण समजलं. माहितीच्या अधिकारमध्ये माहिती पाहणे, प्रती घेणे, नमुने घेणे आणि प्रिंटआउट मिळवणे हे सगळं माहितीच्या अधिकारामध्ये येतं. नंतर पुढे केला पाहिलं राज्य माहिती आयोग 15-1 आणि राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा राज्य माहिती आयुक्त हे सगळे 15-3ला आहेत. सेम 12-1 आणि 12-3 प्रमाणेच 15-1 आणि 15-3 आहेत. 12-13-14 हे केंद्राच्या आयोगाच्या संदर्भात आहेत आणि 15-16-17 हे सगळे राज्याच्या माहिती आयोगासंदर्भात आहेत. राज्य जनमाहिती अधिकारी याला कलम 5च आहेत. 5मध्येच ते 5-1 आणि 2मध्ये दिले. त्रयस्थ पक्ष कलम 11मध्ये दिला होता, पण इथं त्यांनी कलम 11चं नाही सांगितलं. इथं त्रयस्थ पक्ष म्हणजे कोणता? माहिती मिळण्याची विनंती करणारे नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती, ज्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो. पेपर सेटर मुद्दाम सांगेल. त्रयस्थ पक्ष म्हणजे कलम 11नुसार पक्ष, तर इथं तसं दिलेलं नाही. प्रकरण 2मध्ये आपण माहितीचा अधिकाराचं व्याख्या पाहिली. माहितीचा अधिकार व्याख्या नाही म्हणता याचं, पण माहितीचा अधिकारची एक जनरल कलम दिला त्यांनी. यामध्ये हा माहितीचा अधिकार सर्व नागरिकांना माहितीचा अधिकार असेल. सर्व व्यक्तींना म्हणलेलं नाही. सर्व नागरिकांना आहे म्हणजेच बाकीच्यांना नाही असा नाही घ्यायचा आहे. कारण कंपन्यांना देखील काही माहितीचे अधिकार आहेत. काही फॉरेन जे असतील फॉरेनचे व्यक्ती त्यांना देखील माहितीचा अधिकार ठराविक कंडिशनमध्ये मिळू शकतात. 4मध्ये सार्वजनिक प्राधिकरणावर आबंधने पाहिलं. त्यामध्ये 1मध्ये सार्वजनिक प्राधिकरणाने सर्व दस्तऐवज अभिलेख आहेत त्यांचे सूचीबद्ध करायचे, संगणक करायचे आणि नेटवर्कमार्फत जोडायचे. आणि मग बमध्ये पाहिलं हे सगळे जे आहेत त्यांचे कार्य, कर्तव्य, सगळे अधिकार, कर्तव्य, उत्तरदायी प्रणाली हे सर्व प्रत्येक विभाग आणि प्राधिकरणाने प्रसिद्ध करायच्यात. कितव्या दिवसापर्यंत? 120 दिवसाच्या आत प्रसिद्ध करायच्यात. नंतर ती सर्व प्रकाशनं जी असतील ती अद्ययावत केली जातील, प्रत्येक वर्षी प्रकाशितही केली जातील. या व्यतिरिक्त त्यांनी हे जे सार्वजनिक प्राधिकरण आहेत त्यांनी महत्त्वाचे धोरणे आखताना सर्व संबंधितांना कळवायचे. नंतर सर्व माहिती पुरवण्यास स्वतःहून प्रयत्नशील राहायचे. लोकांना सहजपणे माहिती होईल अशा प्रकारात उपलब्ध ठेवायची. आणि मग खाली पाहिलं यांनी प्रसारित करायची म्हणजे काय करायची, तर थोडक्यात पब्लिश करायची. परंतु त्यामध्ये त्यांनी एक सांगितले, प्रसारित करण्यामध्ये कार्यालयाची पाहणी करू देणे हा इन्क्लूड आहे. कारण कार्यालयाची पाहणी करू दिली नाही तर आपण प्रसारित केलेली माहिती कशी पाहणार त्यांच्या तिथं बोर्डवर जाऊन. तर ही एक ऑर्डर तरतूद आहे, कार्यालयाची पाहणी करू देणे. जनमाहिती अधिकाऱ्यांना पद निर्देशित करणे मध्ये आपण पाहिलं जे माहिती अधिकारी, केंद्रीय जनमाहिती अधिकारी, राज्य जनमाहिती अधिकारी आणि सहाय्यक जनमाहिती अधिकारी केंद्रीय आणि राज्याचा सहाय्यक जनमाहिती अधिकारी यांना सगळ्यांना ते प्राधिकरण
शंभर दिवसात हा अधिनियमाच्या पासून 100 दिवसात पद निर्देशित करणार आहे. दोघांसाठी सेम तरतूद आहे 5.1 आणि 5.2ला. आता एक त्याच्या पुढं आपण पुढच्या पानावर जे परंतु पाहिलं आहे 2 नंतरचं, ते परंतु जे होतं ते ऑड तरतूद होती किंवा महत्त्वाची तरतूद होती. जर एखादा अर्ज सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे दिला जाईल, केंद्रीय किंवा राज्य सहाय्यक जनमाहिती अधिकारी, तर तो अर्ज साधारणतः माहिती अधिकाराचा 7.1 नुसार 30 दिवसात माहिती अधिकार द्यायचा आहे. माहितीचा तो RTIचा वर उत्तर द्यायचं आहे. तर हा ज्यावेळेस सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज केला जाईल त्यावेळेस त्या 30 दिवसात 5 दिवस इन्क्लूड केले जातील. म्हणजे 35 दिवसात उत्तर दिलं जाऊ शकतं. सहाय्यक जनमाहिती अधिकारी हा फक्त RTIचे उत्तर देणार नाही आहे. त्याला फक्त अर्ज घ्यायचा आहे आणि माहिती अधिकाऱ्याकडे सोपवायचं आहे. हेच त्याचं काम आहे. माहिती पुरवण्याचा अधिकार सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याला नाही. नंतर 6 मध्ये पाहिलं माहिती मिळवण्याची विनंती करणे. मग माहिती कोणाला दिली जाऊ शकते? ते नागरिकांना दिलं आहे का? नाही. कोणाला? व्यक्तींना. व्यक्तींना द्यायची असेल तर त्यांनी कशा प्रकारे दिली, त्यांनी अर्ज जो करायचा आहे तो कशात करायचा आहे? कोणत्या भाषेत? इंग्रजी, हिंदी आणि राजभाषा, याच्यात मराठी नाही आहे. ही माहिती मागायची ती मौखिक मागणार आहेत का? ते नाही. लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे. आणि फी जी असेल ती, हा अर्ज करताना सहाय्यक जनमाहिती अधिकारी किंवा माहिती अधिकारी यांना अर्ज केला जाऊ शकतो. ज्यावेळेस सहाय्यकला केला जाईल त्यावेळेस तो जनमाहिती अधिकाऱ्याला अर्ज पाठवेल. मग माहितीचं उत्तर जनरली कोणी द्यायचं आहे? माहिती अधिकाऱ्याने द्यायचं. ज्यावेळेस एखादा व्यक्ती मौखिक माहिती सांगत असेल त्यावेळेस ती माहिती लेखी स्वरूपात करून घ्यायची. पण ती लेखी स्वरूपात कोण करून घेणार आहे? जनमाहिती अधिकारी. सहाय्यक जनमाहिती अधिकाऱ्याला तो अधिकार दिलेला नाही. अर्जदारास कारण देण्यास भाग पाडायचं नाही, वैयक्तिक तपशील देण्यास भाग पाडायचं नाही. फक्त वैयक्तिक तपशीलाबाबत फक्त संपर्कासाठी आवश्यक असणारा तपशील. ही माहिती अन्य सार्वजनिक प्राधिकरण असेल त्याबाबतही मागितली जाऊ शकते किंवा मिक्स माहिती असेल या एक प्राधिकरणाची, जसं वन विभाग आणि PWDची मिक्स माहिती असेल तरी कोणत्याही विभागाला केली जाऊ शकते. थोडक्यात कोणत्याही विभागाची माहिती कोणत्याही विभागाला मागवली जाऊ शकते. ज्यावेळेस दुसऱ्या विभागाची माहिती विचारली असेल त्यावेळेस त्या विभागाला तो RTI अर्ज हस्तांतरित किती दिवसात करायचा आहे? 5 दिवसात त्या दुसऱ्या विभागाला हस्तांतरित करायचं आहे. कलम 7 मध्ये विनंतीचा अर्ज निकालात काढणे पाहिलं तर हे प्रमुख आहे. म्हणजे RTIची उत्तर किती दिवसात द्यायचं आहे? तर 7.1 नुसार 30 दिवसात त्यांना निकाली काढायचं. निकाली काढायचे म्हणजे एकतर माहिती पुरवायची किंवा RTI अर्ज फेटाळायचा आहे, म्हणजे निकालीत काढणे. मग द्यायचं असेल तर 30 दिवसात, फेटाळायचं असेल तरी 30 दिवसात ते सगळं करायची प्रोसिजर. परंतु जर जीविताच्या आणि स्वातंत्र्याच्या हक्कासंदर्भात जर माहिती असेल तर किती वेळात पुरवायची? 48 तासांमध्ये त्याला पुरवायची. जर एखाद्याने माहिती अधिकाऱ्याने काहीच निर्णय नाही घेतला, निकाली नाही काढलं, तर त्यांनी विनंती नाकारली असं कन्सिडर केलं जाईल. त्यामध्ये जर कधी माहिती अधिकारामध्ये खूप जास्त फीज लागू शकते, अशा वेळेस तो त्या संबंधित व्यक्तीला फीज एवढी भरायची अशी सूचना पाठवेल आणि हा सूचना पाठवल्यानंतर पासून तर त्याला फीज भरेपर्यंतचा जो कालावधी आहे तो त्या RTIच्या 30 दिवसाच्या कालावधीमध्ये इन्क्लूड करायचा आहे का? नाही, वगळायचा आहे. नंतर ज्ञानेंद्रियाच्या दृष्टीने विकलांग असेल तर त्याला सहाय्य करायचं आहे. नंतर खाली आपण पाहिलं ही जी फी असेल ती दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींना माफ असेल आणि दारिद्र्यरेषेखालील व्यक्ती म्हणजे समुचित शासनाने निर्धारित केलेले व्यक्ती. त्यानंतर ज्यांना RTIची जी माहिती पुरवण्याचा जो कालावधी आहे त्या कालावधीत माहिती दिली गेली नाही तर त्याला व्यक्तीला मोफत माहिती द्यावी लागणार आहे. जर त्रयस्थ कलम 11 नुसार त्रयस्थ जो पक्ष सांगितला त्याच्याबाबत माहिती असेल तर RTI अधिकारी एकदा त्यांचं म्हणणं विचारात घेईल. जर RTIचा अर्ज फेटाळायचा असेल तर त्यांनी फेटाळण्याची कारणे, अपील करता येईल ते, कुठं अपील करता येईल ते, आणि अपिलाचा कालावधी आणि अपिलाचं प्राधिकरण यांचा तपशील त्या उत्तरामध्ये RTIमध्ये दिला पाहिजे. अपवाद आहेत कलम 8 मध्ये. अपवाद बरेच आहेत. अपवाद एकदा वाचून घेणं सगळ्यांनी एक्सपेक्टेड आहे. मध्ये सार्वभौमत्व, एकात्मता, राज्याच्या सुरक्षा, युद्धतंत्रविषयक, वैज्ञानिक, आर्थिक हितसंबंध, परकीय राज्यांबरोबर संबंधांना बाधा पोहोचेल किंवा अपराधाला चिथावणी पोहोचेल अशी RTIमध्ये माहिती द्यायची नाही. न्यायालयाचे अवमान किंवा न्यायालयाची स्पेसिफिक मनाई असेल तर RTIची माहिती नाही दिली तरी चालेल. संसद विधानमंडळाचा विशेष अधिकाराचा भंग होईल अशी माहिती दिली नाही तरी चालेल. व्यावसायिक गुपिताच्या संदर्भात माहिती नाही दिली तरी चालेल, परंतु व्यापक लोकहित जर असेल तर मात्र ती माहिती पुरवली जाऊ शकते. विश्वासरित संबंधामुळे एखाद्या व्यक्तीच्या माहिती असेल तर ती नाही पुरवली तरी चालू शकेल. विदेशी शासनाकडून विश्वासपूर्वक माहिती मिळाली असेल तरी देखील ती RTIमध्ये नाही दिली तरी चालेल. एखाद्या व्यक्तीच्या जीवितास किंवा शारीरिक सुरक्षिततेस धोका होईल अशी माहिती असेल तर ती नाही दिली तरी चालेल. उदाहरणार्थ घेतलं तर पंतप्रधानाचं सिक्युरिटी किंवा पुढचं कसं शेड्यूल आहे ते RTIमध्ये डिस्क्लोज नाही केलं तरी चालेल. अपराधांचा तपास करणे, अटक करणे, खटला दाखल करणे याच्यात अडथळा येईल अशी माहिती RTIमध्ये नाही दिली तरी चालेल.
आणि याच्या व्यतिरिक्त मंत्रिमंडळासंदर्भात असेल तर ती माहिती नाही दिली तरी चालेल, परंतु मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर निर्णयाची कारणं आणि निर्णय काय होता ही RTIमध्ये माहिती मागितली जाऊ शकते. जी माहिती प्रकट करणे एकदम इरिलेव्हंट माहिती एखाद्या विभागाला विचारली आणि एखादा एकदम त्रयस्थ पक्ष ज्याचं काहीच पक्ष ज्याचं काहीच काम नाही विशेष असं माहितीचं, अशी माहिती नाही दिली तरी चालू शकते. परंतु राज्य विधिमंडळ किंवा संसदेला जी माहिती दिली जाऊ शकते ती सर्व माहिती पुरवणं आवश्यक आहे. शासकीय गुपित अधिनियममध्ये 1923 अधिनियमचं वर्ष आहे, त्याला एक गोल करून ठेवा, कारण तो विचारू शकतात वर्ष कोणते. शासकीय गुपित अधिनियममध्ये जरी माहिती सांगितलं असेल ते द्यायची नाही, परंतु लोकहित व्यापक लोकहित जर असेल तर अशी माहिती दिली जाऊ शकते की पाहण्यास परवानगी दिली जाऊ शकते, अशी माहिती पाहता येईल, ही एक ऑर्डर तरतूद होती. जी माहिती आहे RTIमध्ये ती किती वर्षांपर्यंतची मागवली जाऊ शकते? 20 वर्षांपर्यंतची. पण हा कालावधी कोण ठरवणार आहे? केंद्र सरकार, इथं राज्य शासन नाही. विवक्षित प्रकार कलम 9, विवक्षित प्रकरणास माहिती देण्यास नकार देण्याची कारणे. हा विवक्षित प्रकरण म्हणजे कॉपीराईटच्या उल्लंघनाच्या संदर्भात. कलम 10ला पृथक करण्यात, पृथक करण्यात म्हणजे सेव्हरेबिलिटी म्हणजेच वेगळे करण्यासारखी. गोपनीय माहिती आणि साधी माहिती जर वेगळी करता येत असेल तर साधी माहितीचं उत्तर RTIमध्ये दिलं जायला पाहिजे, असा त्या कलमाचा अर्थ आहे. कलम 13 कलम 11 त्रयस्थ पक्षाची माहिती. हा एक त्रयस्थ पक्ष किंवा एखादा व्यक्ती आपण घेतला किंवा कंपनी घेतली ज्यांचा संबंध नाही, तर त्या व्यक्तीची माहिती जर मागवत असेल RTIमध्ये तर त्या व्यक्तीला किती दिवसात कळवायचं? RTI दाखल झाल्यापासून 5 दिवसात त्यांना कळवायचं त्रयस्थ पक्षाला की तुमच्याबद्दल RTI माहिती येते. तुम्ही तुमचं म्हणणं लेखी का तोंडी? दोन्ही प्रकार, लेखी किंवा तोंडी दोन्ही प्रकारात उत्तर तुमचं म्हणणं सादर करा. किती दिवसात? किती? 10 दिवस. 10 दिवसात त्रयस्थ पक्षाने त्याचं म्हणणं 10 दिवसात घ्यायचं आहे. आणि हा जो त्रयस्थ पक्ष 10 दिवस उत्तर वेळ घेतोय, तो वेळ एकूण 30 दिवस जो मुख्य मेन कालावधी आहे माहिती देण्याचा त्याच्यामध्ये इन्क्लूड होईल, म्हणजे 40 प्लस 10 दिवस असं 40 दिवसात RTIचं उत्तर अशा वेळेस दिलं जाऊ शकतं. आणि त्या त्रयस्थ पक्षाच्या संदर्भातलं काही असेल, उत्तर दिलं असेल तर त्रयस्थ पक्षाला कळवायचं की आम्ही तुमचं असं उत्तर दिलं आहे, तुम्हाला अपील करायचं असेल तर तुम्हाला अधिकार आहेत. हा मेन गाभा होता. नंतर प्रकरण 3ला केंद्रीय माहिती आयोग पाहिला. आयोग घटित कोण करणार आहे? केंद्र सरकार. इथं राष्ट्रपती नाही. राष्ट्रपतीचं काम काय आहे? आयुक्त नेमणूक करणं. आयोग घटित करणं खर्चिक काम आहे, ते केंद्र शासन ठरवणार आहे. मग आयोग कोणाचा मिळून बनलेला आहे? मुख्य माहिती आयुक्त आणि 10 पेक्षा अधिक नसतील असे माहिती आयुक्त, केंद्रीय माहिती आयुक्त यांची नियुक्ती राष्ट्रपती कोणाच्या समितीच्या सल्ल्यानुसार करणार. समितीचा अध्यक्ष कोण आहेत? पंतप्रधान. नंतर विरोधी पक्षनेता आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधान नामनिर्देश करण्याचा केंद्रीय कॅबिनेट मंत्री यांचा मिळून बनलेला असेल. विरोधी पक्षनेता सर्वात मोठ्या विरोधी गटाचा नेता आहे तो. नंतर आपण 5मध्ये पाहिलं की हे जे माहिती आयुक्त आहेत हे तज्ज्ञ आहेत. 9 घटक आहेत: कायदा, विज्ञान, तंत्रज्ञान, समाजसेवा, व्यवस्थापन, पत्रकारिता, जनसंपर्क माध्यम, प्रशासन आणि शासन यातील तज्ज्ञ अनुभवी असतील. हे कोणतेही आमदार खासदार असणार नाहीत, लाभाचं पद धारण करणार नाही, कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध असणार नाहीत, उद्योगधंदा व्यवसाय चालवणार नाहीत. हे आयुक्त जे असतील ते यांचं केंद्रीय जे आयोगाचं आहे माहिती आयोगाचं मुख्यालय कुठं असणार आहे? दिल्ली. आता हे जे याचे आयोगाचे विविध कार्यालय जर स्थापन करायचे असेल तर स्थापन करण्याचा अधिकार कोणाला आहे? आयोगाला की शासनाला? आयोगाला. पण कोणाच्या पूर्वमान्यतेने? केंद्र शासनाच्या पूर्वमान्यतेने कार्यालय स्थापन करू शकतील. 13मध्ये पाहिलं पदावधी व सेवेच्या शर्ती. हे जे मुख्य माहिती आयुक्त किंवा जे आहेत बाकीचे माहिती आयुक्त यांचा जो कालावधी आहे तो केंद्र सरकार विहित असा राहील. 3 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष असा कालावधी नाही. पूर्वी होता, पण सुधारणेने केंद्र सरकारने ठरविल वेळोवेळी तो कालावधी. हे पुनर्नियुक्तीस त्याच पदावर पुनर्नियुक्तीस पात्र आहेत का? नाही. वयाचं किती वर्ष होईपर्यंत ते थांबू शकतात? 65. हे दोघांनाही आहे, माहिती आयुक्त आणि केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त दोघांनाही ही तरतूद आहे. मात्र एखादा माहिती आयुक्त मुख्य माहिती आयुक्त होऊ शकतो, अशा वेळेस त्याला एकूण पदाचा कालावधी कितीपर्यंत असू शकतो? जास्तीत जास्त 5 वर्षांपर्यंत असणार. त्यांना शपथ किंवा प्रतिज्ञा ही पहिल्या अनुसूचीनुसार राष्ट्रपती देतील. राजीनामा त्यांनी राष्ट्रपतीकडे द्यायचा आहे. त्यांचे वेतन व भत्ते, अटी शर्ती केंद्र सरकार सांगेल त्याप्रमाणे राहील. त्यांना जर पदावर दूर करायचं असेल तर राष्ट्रपती करू शकतात. त्यामध्ये गैरवर्तन आणि असमर्थतेच्या कारणास्तव जर दूर करायचं असेल तर त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश करून किंवा त्यांची एक इन्क्वायरी बसून त्यांना नंतर काढलं जाऊ शकतं. तोपर्यंत त्यांना राष्ट्रपती निलंबित करू शकतात. आणि मग 3मध्ये पोटकलम 3मध्ये पाहिलं 14च्या ह्या आयुक्त आहेत दोघे, मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्त, यांना काही कारणं सांगितलेत. नादार, नैतिक अधपतन, एखादं संवेतन काम करत असेल, राष्ट्रपतीच्या मते मानसिक किंवा शारीरिक विकलता असेल किंवा आर्थिक इतर हितसंबंध असतील तर
त्यांना पदावरून दूर करता येऊ शकतं. ते एखाद्या त्याच्या खालच्या शेवटच्या पॉईंटमध्ये एखाद्या कंपनीत भागीदारी असेल आणि कंपनी शासनाशी कॉन्ट्रॅक्ट करार करत असेल तर अशा वेळेस त्यांना गैरवर्तनाबद्दल दोषी असल्याचं मानण्यात येईल आणि गैरवर्तनाबद्दल दोषी म्हणजे त्यांना पदावरून काढलं जाऊ शकतं. प्रकरण 4 राज्य माहिती आयोग सेम असाच आहे, फक्त 2-3 जागेवर राज्य शासन केंद्र शासन तरतुदी. राज्य शासन माहिती आयोग घटित करील पुढील काही व्यक्तींना मुख्य माहिती आयुक्त 10 इतर आयुक्त, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता, कॅबिनेट मंत्री तेच आहेत. नंतर विरोधी पक्षाचा सर्वात मोठ्या गटाचा नंतर त्यांचे जे अनुभव आहेत ते केंद्राचा आयोग होता त्याचप्रमाणे कायदा विज्ञान तंत्रज्ञान ते 10 घटक आहेत 9 त्याचे तेवढेच अनुभव पाहिजेत. मुख्यालय राज्य माहिती आयोगाचं मुख्यालय हे मुंबई आहे का? कायद्यांमध्ये मुंबईने सांगितलं, राज्य शासन सांगेल ते, कारण केंद्रीय कायदा आहे सर्व राज्यांसाठी, सर्व राज्यांचे मुख्यालय त्यात सांगावं लागले असते. नाही तर कलम 16 पदावधी व सेवेच्या शर्ती त्याच्यामध्ये राज्य मुख्य माहिती आयुक्त व राज्य माहिती आयुक्त यांच्या कालावधी पदाचा कालावधी कुणी सांगितल्याप्रमाणे केंद्र शासनाने केंद्र सरकारद्वारे सांगितल्याप्रमाणे वयाची 65पर्यंत हे देखील पदावर राहू शकतात. हे देखील पुनर्नियुक्तीस पात्र नाहीत त्याच पदावर. आणि माहिती जो राज्य इतर माहिती आयुक्त आहेत ते मुख्य माहिती आयुक्त होत असतील ते एकूण कालावधी 5 वर्षापेक्षा अधिक असावा नाही. शपथ जी आहे ती राज्यपालासमक्ष किंवा राज्यपालांसमक्ष घेतली जाईल. राजीनामा राज्यपालांना उद्देशून केला जाईल. यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे की केंद्र शासनाला? केंद्र शासनाला. नंतर कलम 17 पाहिलं, त्यांना जर राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांना पदावरून दूर करायचं असेल तर त्यांना राज्यपाल करू शकतात. आणि राज्यपाल हे सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश करून, इथं उच्च न्यायालय नाही, सर्वोच्च न्यायालयाकडे निर्देश करून एक न्यायालयीन चौकशी झाल्यानंतर गैरवर्तन असमर्थतेचे कारणास्तव त्यांना पदावरून दूर करू शकतात. त्यांच्यावर ही जी चौकशी चालू आहे तोपर्यंत त्यांना पदावरून निलंबित करू शकतात. आणि नादार, नैतिक अधपतन, सवेतन काम, मानसिक शारीरिक विकलता, आर्थिक हितसंबंध इतर कारणास्तव देखील त्यांना पदावरून दूर केलं जाऊ शकतं. प्रकरण 5 पाहिले, माहिती आयोगाचे अधिकार, कार्य, अपील व शास्ती. माहिती आयोगाचे अधिकार सांगितलेत 18 पुढील व्यक्तींकडून तक्रारी स्वीकारणे आणि चौकशी करणे. याच्यामध्ये मध्ये पाहिलं आपण, जर सहाय्यक जनमाहिती अधिकारी असेल किंवा एखादा अधिकारीच नियुक्त नाही करण्यात आला असेल तर अशा वेळेस अशा व्यक्तींसंदर्भात तक्रारी स्वीकारायच्या आणि चौकशी करायच्या. सहाय्यक जनमाहिती अधिकारी माहिती अधिकारी नाही आहे, म्हणजे तसा माहिती अधिकारी नाही आहे, माहिती देत नाही RTIची, त्याच्यामुळे त्याच्याविरुद्ध इथून तक्रार केली जाऊ शकते. नंतर मध्ये पाहिलं, माहिती मिळण्यास जर नकार मिळाली एखादी व्यक्ती असेल तर तो इथं आयोगाकडे जाऊ शकतो. मुदतीत माहिती मिळाली नसेल तर आयोगाकडे जाऊ शकतो. चुकीची माहिती, आवाजवी फी, खोटी माहिती, अभिलेख मिळवता नाही आला तर तो आयोगाकडे जाऊ शकतो. आयोग नंतर पाहिले, आयोग स्वतःहून सुमोटो 2 18च्या 2 आयोग स्वतःहून देखील, स्वतःहून हा शब्द नाही वापरला पण त्याचा अर्थ तो आहे, आयोग चौकशी करू शकतो आणि त्याच्याबाबत पुढील कारवाई देखील करू शकतो स्वतःहून. तर आयोगाला चौकशी करताना वगैरे सगळे दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहेत. आणि दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 अंतर्गत समन्स वगैरे फरमावण्याचे, दस्तावेज शोध घेण्यासंदर्भात, साक्षी पुरावा घेण्यासंदर्भात, अभिलेख मागवण्यासंदर्भात आणि साक्षीदारांची किंवा दस्तांची तपासणी करण्यासंदर्भातले अधिकार. आयोग कोणत्याही प्राधिकरणाचं कोणताही दस्तावेज किंवा कोणतीही माहिती पाहू शकतो. त्याला कोणताही विभाग, कोणत्याही कायद्यात काही जरी असेल तरी कोणताही विभाग त्यांना त्याच्यापासून माहिती लपवून ठेवणार नाही, ही एक तरतूद होती. 19 पाहिले, अपील. माहिती अधिकारी, ज्यांनी माहिती अधिकारी आहेत त्यांनी माहिती पुरवण्यात काही उशीर केला, चुकीची माहिती पुरवली तर अपील, त्यांच्या विरोधात अपील करता येईल. किती दिवसात? 30 दिवसात. कोणाकडे? वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडे. बेसिकली तो प्रथम अपील अधिकारी आहे पण त्याला शब्द त्यांनी तसा डायरेक्ट नाही वापरला. नंतर त्रयस्थ पक्ष देखील, जो आपण मागाशी पाहिला नाराज झाला, तो देखील 30 दिवसात अपील करू शकतो. दुसरे अपील जे खाली दिले ते 90 दिवसाच्या आत कोणाकडे केलं जाऊ शकतं? केंद्रीय माहिती आयोग किंवा राज्य माहिती आयोग जो असेल त्यांच्याकडे केलं जाऊ शकतो. ज्यावेळेस अपील वगैरे होतील त्यावेळेस सिद्ध करण्याचा भार हा त्या व्यक्तीवर आहे का आपल्या कर्मचाऱ्यांवर आहे? शासकीय कर्मचारी किंवा जनमाहिती अधिकारी जो आहे त्यांच्यावर आहे. नंतर आपण पहिल्या अपिलासंदर्भात एकूण जो कालावधी आहे 30 दिवसात तो अधिकतम 45 दिवसापर्यंत वाढवला जाऊ शकतो. आयोगाचा निर्णय बंधनकारक आहे. आयोगास पुढील अधिकारमध्ये आपण पाहिले, त्यामध्ये आयोग सार्वजनिक प्राधिकरणाला माहिती देण्यास सांगू शकतो. माहिती ज्या स्वरूपात पाहिजे त्या स्वरूपात, जनमाहिती अधिकाऱ्याची नियुक्ती नसेल तर नियुक्ती करायला लावू शकतो. माहितीचे वर्ग प्रसिद्ध करण्यास सांगू शकतात. नुकसान भरपाई काही असेल तर लावण्यास सांगू शकतात. शास्ती सांगू शकतात. अर्ज फेटाळू शकतात. हे सगळे माहिती अधिकार आयोगाचे, राज्य माहिती आयोगाचे कर्तव्य किंवा अधिकारी. शास्ती
आयोग शास्ती किती रुपये लावते? 250 रुपये प्रति दिवस आणि अधिकतम 25,000 ही सहाय्यक जन अधिकाऱ्याला माहिती आहे ही शास्ती लावली जाते का? नाही. ही कोणाला लावली जाते? जन माहिती अधिकाऱ्याला. त्या वरिष्ठ अधिकाऱ्याला किंवा प्रथम अपील अधिकाऱ्याला ही शास्ती लावली जाते का? नाही. आणि ज्यावेळेस असं त्यांना लक्षात येतं की कुणीतरी हा जो माहिती अधिकारी आहे तो दरवेळेस चुकून आणि रिपीटेड असं करतो तर शिस्तभंगाची कारवाई संदर्भात शिफारस करू शकता आयोग. नंतर प्रकरण 6ला पाहिले संकीर्ण सद्भावने केलेल्या कृतीला संरक्षण. अधिनियमाचा अधिभावी परिणाम. अधिभावी म्हणजे वरचढ. न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी. न्यायालयाने इथं दावा कोणताही दाखल करून घ्यायचा नाही. विवक्षित संघटनांना हा अधिनियम लागू नसणे. ह्या संघटना कोणत्या अनुसूचीनुसार? दुसऱ्या अनुसूचीनुसार. संघटनांसाठी कलम नंबर 24. मग त्यांच्या केंद्राच्या ज्या आहेत सगळ्या जनरल सिक्युरिटी एजन्सी आहेत त्यांची माहिती पुरवली जाणार नाही. परंतु जर भ्रष्टाचार आणि मानवी हक्काच्या उल्लंघनासंदर्भात माहिती दिली जाऊ शकते. त्यातल्यात पुन्हा मानवी हक्कासंदर्भात जर माहिती मागितली असेल तर किती दिवसात द्यायची? 45 दिवसात. डायरेक्ट ते देईल का आयोगामार्फत येईल? ती आयोगामार्फत येईल. कारण ही सगळ्या ज्या आहेत अपवादातल्या ज्या माहिती मिळवायच्या त्या डायरेक्ट आपल्याला नाही दिल्या जाणार. ती आयोगाची मान्यता म्हणजे आयोगाला एकदा दाखवतील. आयोग म्हणला ठीक आहे ही द्या तरच मिळणार आहे आपल्याला सगळ्या माहिती. 4मध्ये पाहिले राज्य शासन देखील त्यांच्या सिक्युरिटी एजन्सी असतील त्यांच्या नियमांतर्गत करू शकतात आणि त्यांना देखील या तरतुदी लागू आहेत. जी भ्रष्टाचार आणि मानवी हक्क उल्लंघनाची आणि 45 दिवसाची तरतूद. कलम 25ला संनियंत्रण करणे व अहवाल देणे. हे संनियंत्रण व अहवाल तर अहवाल तो कोण तयार करते? केंद्रीय माहिती आयोग अहवाल किंवा जे माहिती आयोग आहेत ते अहवाल तयार करतील आणि एक प्रत शासनाला पाठवतील. प्रत्येक मंत्रालय आणि विभाग ही सगळी माहिती गोळा करून आयोगाला पुरविल आणि आयोग त्यानुसार त्याचा अहवाल तयार करेल. यामध्ये माहिती जी पुरवायची प्रत्येक विभाग आहे त्यात काय असेल? किती विनंती अर्ज आले किंवा अहवालात हे सगळं मेन्शन असेल. अपील काय झाली? अपीलाची निष्पत्ती काय? कार्यवाही किती झाली? रक्कम किती आली? दंड किती झाले? या सर्व डिटेल माहिती त्यामध्ये असेल. केंद्र सरकार अशी जो अहवाल आहे किंवा राज्य शासन हे प्रत्येक सभागृहासमोर मांडल. नंतर 26ला पाहिले समुचित शासनाने कार्यक्रम तयार करणे. समुचित शासन म्हणजे केंद्र शासन किंवा राज्य शासन. ही जनरल तरतुदी आहेत. इथून प्रश्न येण्याची शक्यता एक मर्यादितच आहे. फक्त एकदा तुम्ही वाचणं एक्सपेक्टेड आहे. 27ला समुचित शासनाचा नियम करण्याचा अधिकार. नियम करण्याचा अधिकार कोणत्या कलमानुसार समुचित शासनाला आहे? कलम 27 नुसार कोण नियम करू शकतो? अशा दोन्ही प्रकारचा प्रश्न राहील. 28ला सक्षम प्राधिकाराचा नियम करण्याचा अधिकार. सक्षम प्राधिकारी आपण एकाच जागेवर पाहिलं होता. कुठं? सुरुवातीला व्याख्यानमध्ये. सक्षम प्राधिकारी ते 5 जे पाहिले होते लोकसभेच्या विधिमंडळाचे वगैरे जे असतील किंवा राज्यसभा विधान परिषद सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ते जे आहेत ते व्यवस्थित करून घ्यायचे. ते अनुच्छेद किती होता? 239 नुसार कोण होता व्यक्ती? तो प्रशासक. ते युनियन टेरिटरीजला जो असतो तोच आपण इमॅजिन केलेला आहे. 28ला सक्षम प्राधिकाऱ्यांचा नियम करण्याचा अधिकार पाहिला. 29ला नियम सभागृहासमोर ठेवणे. कोण ठेवणार आहे सभागृहासमोर? केंद्र शासन. नंतर अडचणी दूर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला पुढील 2 वर्षात ज्यावेळेस अधिनियम आला तिथून पुढे 2 वर्षात अडचणी दूर करण्याचा अधिकार होता. नंतर निरसन कलम 31 निरसनमध्ये माहितीचे स्वातंत्र्य अधिनियम 2002 हा निरसित झाला. इथं माहितीचे स्वातंत्र्य माहितीचा अधिकार नाही येतो ते नाव माहितीचे स्वातंत्र्य हा निरसित केला आणि मग हा नवीन अधिनियम झाला. नंतर पुढे पहिली ही अनुसूची पाहिली तिथं प्रतिज्ञापत्राचा नमुना दिला आहे आणि नंतर दुसरी अनुसूची पाहिली त्यात केंद्र सरकारने स्थापन केलेल्या गुप्त वार्ता व सुरक्षा संघटना आहेत. ह्या प्रत्येक वेळेस यादी बदलत जाते त्याच्यामुळं इथं आले तरी एक जनरल आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. आपण त्यात व्यवस्थित चर्चा केली. IB, रॉ, ED, कॅबिनेट सचिवालयाचे विशेष दल, BSF, CRPF, ITB हे जे पॅरामिलिटरी आहेत 5 ते सगळे NSG, पुन्हा आसाम रायफल, SSB, स्पेशल SPG, DRDO, सायंटिफिक इन्स्टिट्यूट पाहायच्या वेगळ्या काढायच्या. DRDO सायंटिफिक आहे. रस्ते विकास महामंडळ वेगळे. नंतर CBI, NIA या सर्व आहेत. थोडीशी क्विकली एक रिव्हिजन केली. एक RTIचं तुम्ही सगळा अभ्यास झालो रिव्हिजन पाहणं एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर आपण RTSची रिव्हिजन घेणार आहोत.